नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील वाडा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मारुती कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी घडली आहे. यामध्ये कार जळून खाक झाली. वाडा येथे रविवारी 11 फेब्रुवारीला धर्मनाथ महाराजांचा उत्सव असल्याने कान्हेवाडी तालुका खेड येथील सतीश निमसे हे आपली मारुती कार क्रमांक MH14 JM 6845 ही कार घेऊन वाडा येथे उत्सवासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती. उभ्या असलेल्या मोटर कारने अचानक पेट घेतला. या आगीत कार पेटताना मोठे आवाज होत असल्याने परिसरामध्ये काही काळ घबराटीचं वातावरण पसरलं होतं. या आगीत संपूर्ण कार भस्मसात झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे. आखा बंद म्हणजे ते सीएनजीचा वाटलाय फुटल. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आळंदी येथे गेल्या 7 दिवसांपासून गीता भक्ती महोत्सव सुरू होता. रविवारी 11 फेब्रुवारी रोजी या अमृत महोत्सवाचा दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत समारोप झाला. श्री श्री गोविंद महाराज, बाबा रामदेव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी रविवारी हजेरी लावली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी आळंदीत जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरटोप घालून सत्कार करण्यात आला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावनभूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली, अशा भावना योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केल्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी आळंदी या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. दरम्यान अयोध्या, काशी आणि मथुरा ही पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. ज्या पद्धतीने श्रीराम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागला, त्याचप्रमाणे कायदेशीररित्या मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिरही उभारले जाईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आळंदी येथे सुरू असलेल्या गीता भक्ती अमृत महोत्सव स्थळी मंडपाच्या एका बाजूला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आळंदी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या बंकटस्वामी सदन या विद्यार्थी वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे 500 विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरता 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. भरधाव जाणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास आळंदी या ठिकाणी घडला. प्रीती सिरस्कार असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी आशिष सिरस्कार, वय वर्षे 35, राहणार आळंदी, यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर MH14 DM 3287 या वाहनाचा चालक लिलेश्वर डोमाजी शेळके, राहणार केळगाव, याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चास येथील जवाहर विद्यालयातील 1990-91 मधील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी 33 वर्षांनंतर एकत्र येऊन कडूस या ठिकाणी भरवण्यात आलेल्या स्नेहसंमेलन मेळाव्याप्रसंगी माजी विद्यार्थी जुन्या आठवणींमध्ये रमले होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक VH गायकवाड आणि प्राचार्य AJ केंगारे यांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चाससह परिसरातील बहिरवाडे, पापळवाडे, कमान, मोहकल, कान्हेवाडी या भागातील माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. उगवलेल्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरलेल्या निसर्गाने सृष्टी फुलते. उगवलेल्या सूर्याने नवी दिशा पुन्हा एकदा सगळं. पुढील वर्षापासून महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्याचा शासनाने निर्णय घेऊन तसा शासन निर्णय देखील पारित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार हा पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी शोध व छाननी समिती आणि निवड समिती गठीत केली असून या निवड समितीत कडधे गावाचे सुपुत्र आणि सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक रंगनाथ महाराज नाईकडे यांची निवड करण्यात आली. निगडी येथील जिमजो इंटरनॅशनल अकॅडमी व इंटरनॅशनल फिल्म अकॅडमी या ठिकाणी सुमारे 25 लाखांची अफरातफर केल्याप्रकरणी एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून चाकण येथील गणेश उर्फ मयूर धावडे, वय वर्षे 34, राहणार XBA IFL चाकण आणि एक महिला यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड तालुक्यात आंबा बागांमध्ये आंब्याला मोहर येण्यास प्रारंभ झाला आहे. नैसर्गिक संकटांवर मात करत शेतकऱ्यांनी वेळोवेळी काळजी घेतल्याने सध्या आंब्याची झाडे चांगलीच मोहरली आहेत. खेड तालुक्यातील ॲडव्होकेट अरुण मुळूक यांना सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड सामाजिक न्याय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्री बळीराम महादू शिंदे यांची आखतुली गावच्या वतीने अखिल भामनेहर श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळ आळंदीच्या संचालकपदी निवड करण्यात आली. खेड तालुक्याच्या पूर्व भागात गाडकवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरात 130 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. हुतात्मा राजगुरू फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा राजगुरुनगर खेड तालुका क्रीडा संकुलात संपन्न झाल्या. पुणे जिल्ह्यातील फोटोग्राफर संघाच्या 10 टीम सहभागी झाल्या होत्या. खेड तालुक्यातील संघासह जुन्नर, राहुरी, हवेली, मावळ, शिरूर, आळंदी, चाकण, दौंड तालुक्यातील संघ सहभागी झाले होते. गडदगावच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात विठ्ठल रखुमाई मंदिरात विना पूजन करून सुरुवात करण्यात आली. आळंदीजवळील सोळू गावात गुरुवारी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5च्या सुमारास स्फोट होऊन आजूबाजूच्या घरांना आग लागली. यात 4 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही सुमारे 19 जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठांचा समावेश आहे. स्पेसिफिक अलॉय प्रायव्हेट लिमिटेड या मागील 4 वर्षापासून बंद असलेल्या कंपनीमध्ये अतिज्वालाग्रही वस्तूंची विल्हेवाट न लावल्याने ही घटना घडल्याचे सांगत पोलिसांनी 2 कंपनी मालकांवर गुन्हा दाखल केलाय. सोळू ते खटाकाळे रस्त्यावर माळवाडी येथे स्पेसिफिक अलॉय प्रायव्हेट लिमिटेड बंद पडलेली कंपनी आहे. कंपनीमध्ये ॲल्युमिनियम इंगोट ही वस्तू बनवण्यासाठी कच्चा माल आणलेला होता. लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल याची पूर्णपणे जाणीव असताना सुद्धा तो कच्चा माल धोकादायकरित्या साठवणूक करून ठेवला होता. त्या स्फोटामुळे परिसरातील घरांना तडे गेले असून 9 दुचाकी वाहने जळाली आहेत. 4 मृत्यू आणि 19 जण जखमी झालेले आहेत. मात्र या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबांना अद्याप कसलीही मदत मिळालेली नाही. काँग्रेसने या कुटुंबांना प्रशासनाने तातडीने मदत देण्याची जोरदार मागणी केली आहे. परिसरातील स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी या भीषण घटनेबाबत पुणे लाईव्ह सोबत बोलताना नेमकं काय सांगितलंय पाहूयात. मानसी दीपक ठाकूर. त्या दिवशी मी घरात होते. अचानक लय मोठा आवाज झाला. मी वर बघते तर वरून कौलं सगळी खाली ढासळत होती. मी पळत तशी बाहेर आले दारापर्यंत. तर बघते तर वरून पाईप एक खाली आला. तो त्या लाकडांमुळे लाकडे तिथं अशी दरवाज्यात, त्याच्यामुळे तो त्याच्यात वरून राहिला नाही तर तो माझ्या डोक्यातच पडणार होता. आणि बाहेर मी निघायला आगीचा गोळा माझ्यापर्यंत आला. पर एवढा मोठा मी बाहेर परत माग झाले तो त्या उंबऱ्याच्या आत पडला. जे आमची चिटकून बसला होता असा काळा काळा डांबरावाने. आणि मग पूर्ण ती गादी बिदी वरून त्या पायपातून थिनग्या पडत होत्या. गादी पण अशी जळाल्यागत झाली पूर्ण. आणि मग मी बाहेर आले तर बाहेरून सुद्धा असं कुठून पण नुसतं आगीचं गोळच येत होतं. काहीच सुचत नव्हतं. कुठं जावा कुठं पळावं काहीच कळत नव्हतं. मग माझी सासूबाई माझे मिस्टर दुकानात होते दोन्ही. ती दोघं पण मग तिकडून पळत आली. एक बाई होती पूर्ण जळतच आली, इथपर्यंत आली. त्यांनी मग 2-4 बादल्या तिच्या अंगावर ओतल्या. ती म्हणजे पाणी होत पूर्ण पेटलेलीच होती. ओतलं त्यांनी. आम्ही तिला बेडशीटने गुंडाळलं, तिथं नेऊन बसवली. ॲम्ब्युलन्स येस्तोवर बराच उशीर झाला, अर्धा-पाऊण तास गेला असेल. तोपर्यंत ती लय ओरडत होती लई. आणि मग नंतर गाडी आली, तिला तिथं बसवली. आम्ही तिकडे गेलो त्या वाट्यावर. तिथं जाऊन बसलो तोपर्यंत माझ्या सासूबाईंना म्हणजे नुसते असं वाफ लागल्यागत झालं होतं. पण नंतर ना पूर्ण दोन्ही हात आणि चेहरा पूर्ण असा सुजलेला होता. सुजायला लागला. मग परत त्यांना पण नेलं लगेच दवाखान्यात. नंतर मग दवाखान्यात नेलं. ह्यांचं पण डोक्याला थोडंसं लागलेलं होतं, ते पण गेलं दवाखान्यात. पूर्ण म्हणजे त्यांना लयच भाजलेलं आहे तसं माझ्या सासूबाईंना. यांना नव्हतं भाजलं पण त्यांना. दोन्ही दुकानं आमची जळाली पूर्ण, गाडी पण, घराचं पण बरंच नुकसान झालेलं आहे. बरं, आतापर्यंत तुम्हाला कुणी नुकसान भरपाई देतो असं सांगायला कुणी आले का? काहीच नाही. कुणीच आलं नाही आले. पण तुझा अँगल घरावरती दिसतोय, तो तिथून उडून आलेला आहे. महेश गावडे, राहणार सोळू. काय घटना घडली? 8 फेब्रुवारी गुरुवार होता. गुरुवारी 4:45च्या सुमारास समोर असलेल्या कंपनीत ते आगीचा भडका उडाला वर. ते कशामुळे झाला अजून अद्याप कारण कळलेलं नाही. भडका उडाला, मग काय झालं? तिथून काय गोळे? आगीचे गोळे लांब वगैरे उडायला लागले. आणि मग काय झालं? तिथून काय गोळे? आगीचे गोळे लांब वगैरे उडायला लागले. आणि मग नंतर गाडी आली, तिला तिथं बसवली. गाडी पण मग त्यांना पण नेलं लगेच दवाखान्यात. त्यांनी पण
आणि मग त्यावेळेस मग हे पूर्ण गोळे वगैरे पडले होते, ते भिंत वगैरे फुटून लांबपर्यंत गोळे उडले होते, अँगल वगैरे कंपनीत असलेले उडले. आणि त्याच्यात काही मृत पावले लोक. हे चालू रोड होता, सर्व्हिस रोड. कुठला तो मागचा रस्ता? हा, मागचा रस्ता चालू होता, सर्व्हिस रोड. लोकांना शेतात जाण्या येण्याचा रोड होता. त्याच्यात जाणारे येणारे लोक मृत्युमुखी पडलेत. किती? 4 लोक? 4 ते 5 लोक त्याच्यात मृत्युमुखी पडलेत. आणि जे लांब लांब होते शेजारी पाजारी घरातल्या लोकांना हाताला पायाला वगैरे बांधलेत 15-20 लोकांना. आणि लहान मुलं होतं एक आमच्या चुलत भावाचं. किती वर्षाचं? एक 2.5 वर्षाचा होता. त्याच्या गालाला वगैरे बांधलेलं. आणि इथं शेजारी असलेल्या गाड्या वगैरे आमच्या लावलेल्या होत्या घरासमोर. त्या गाड्या वगैरे जळाल्यात. एक 7-8 गाड्या होत्या. आणि घर वगैरे पूर्ण जळालं होतं. ते फायर ब्रिगेडच्या गाड्या असतोपर्यंत जळालं होतं पूर्ण अर्ध. नंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या वगैरे आल्या, मग विजावले, पोलीस वगैरे आले. मग बाकीचे सगळे लोक आले गावातले. मग ते विजवायला पंचनामा झालाय का? तुम्हाला नुकसान भरपाई द्यायचं काय कोणी सांगितलंय का? नुकसान भरपाई अजून कोणी सांगितलं नाही तसं द्यायचं वगैरे काय. फक्त ग्रामपंचायतचे लोक आले आणि हे ते बघून गेले, सगळे फोटो वगैरे काढले, पंचनामा वगैरे केला त्यांनी. पुढं काय त्यांनी सांगितलं नाही अजून काय देणार वगैरे. पंचनामा वगैरे करून घेऊन गेलेत. आम्हाला काय कोणती मदत अजूनपर्यंत झालेली नाही जाहीर. 30 वर्ष चालू होती कंपनी आधी. आणि एक 4 ते 5 वर्ष बंद होती कंपनी. गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता अचानकपणे एक इतका मोठा बॉम्ब सारखा स्फोट झाला आणि संपूर्ण 1000 फुटापर्यंत सर्वत्र धूर पसरला आणि 5 किलोमीटरपर्यंत हा धूर दिसत होता. त्यानंतर सर्व लोक या ग्रामस्थ घाबरले. आसपासचे जर लोकांना कळणार नेमकं काय झाले. त्यानंतर अग्निशामक दलाला फोन केले. त्या गाड्या आल्या, काही पोलीस आले. नंतर थोडासा धूर कमी झाल्यानंतर इथं अग्निशामक गाड्यांनी सर्वत्र पाणी मारलं. त्याच्यानंतर दिसून आलं की एक भिंत फुटलेली होती आणि 200 ते 300 फुटा विटा उडाल्या होत्या. अनेक लोक जखमी झाले होते आणि त्या इथं भिंती शेजारून मोठमोठाले गोळे आकाशात पेटलेले उडत होते. ते गोळे काही लोकांच्या अंगावर पडल्याने 4 लोक मयत झाल्याची आजपर्यंतची माहिती आहे. आणि या ठिकाणी ह्या कंपनी अनेक वर्षापासून सुरू होती. त्या कंपनीमध्ये अल्युमिनियमचे स्क्रॅप आणून त्याच्यापासून इंगोट बनवले जायचे आणि ते इंगोट विकले जायचे. पण काही 5 वर्षापासून ही कंपनी इथं बंद अवस्थेत होती. त्यामुळं नक्की काय त्यांनी केमिकल कोणतं मटेरियल ठेवलं होतं की ज्याचा असा इतका मोठा स्फोट झाला हे आत्तापर्यंत कोणालाच समजलेलं नाही. ज्या 8 तारखेला पोलीस अधिकाऱ्यांनी जे शासनाचे फॉरेन्सिक लॅब आले आहेत ते महत्त्वाचे टेक्निकल कर्मचारी बोलवले आणि त्यांनी या ठिकाणून सर्व सॅम्पल घेऊन गेलेले आहेत. पण त्याची माहिती काय आजपर्यंत मिळालेली नाही. परंतु या ठिकाणी 12 ते 15 मोटरसायकली जळाल्यात. ग्रामस्थ 17-18 जखमी झाल्यात. 4 लोक मयत झालेत. परंतु आजपर्यंत शासनाने एकही रुपया या ठिकाणी कुणाला दिला गेला नाही किंवा तसे पंचनामे आजपर्यंत केले गेले नाही. आज आमची ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे की कमीत कमी एका मृताच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये द्यावे आणि झालेली संपूर्ण नुकसान ही शासनाने माननीय मुख्यमंत्री यांच्या फंडातून या ठिकाणी सहाय्यता निधीमधून या ठिकाणी देण्यात यावी अशी आमची सर्वांकडून मागणी. काय झालेलं तुमच्या इथं नेमकं? तेच घर जाळलं, आमचं घर होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गाव चलो लोक अभियान खेड तालुक्यात देखील राबवण्यात येत आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे काही गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर व चाकण परिसरातील पदाधिकाऱ्यांनी पश्चिम पट्ट्यातील विविध गावातील ग्रामपंचायतीचे, सोसायटीच्या पदाधिकारी, ग्रामसेवक, गावातील धार्मिक मंदिरे, शाळा या ठिकाणी भेट देऊन चर्चा केली. बेताळे, साकुर्डी, कहू, कोयाळी आदी भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना आणल्याचे ग्रामीण जनतेला पटवून दिले. मोई कलशारोहण सोहळा संपन्न. मोई तालुका खेडेतील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर कलशारोहण सोहळा रविवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. हजारो भाविक यावेळी उपस्थित होते. कलशारोहण सोहळ्यानिमित्त सकाळी 8 ते 12 या वेळेत कलशाची व पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
सन्मान होतोय. महाराजांना सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. संयोजकांना विनंती आहे पुरुषांच्या पंक्तीमध्ये आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा सन्मान या ठिकाणी अनुरक्षक जय यांच्या शुभास या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कैलास तुकाराम विष्णू गवळ यांच्या स्मरणार्थ आणि श्री भैरवनाथ महाराज मंदिर देवस्थानचे सगळेच विश्वस्त सगळेच मान्यवर फार जास्त बोलणार नाही, कारण नाथ साहेबांची ताकद ही आपल्या सगळ्यांना व्यवस्थित ठाऊक आहे. 2019ला याची प्रचिती मला स्वतःला आलेली आहे. आणि जसं महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीने अध्यात्माचं मला ठाऊक नाही, मला एवढंच अध्यात्म ठाऊक आहे. माता माऊल्या जे काय सांगतात ते करायचं, कारण माता माऊल्याची ताकद ही असते की या माता माऊल्यांकडे मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा वसाना वारसा आहे. मातृत्व असतं ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांसारखं असतं, कर्तृत्व असतं ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांसारखं असतं, नेतृत्व असतं ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं असतं. आज नाथसाहेबांच्या मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मंदिराचे कळस, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय, घरातली माय ज्याच्यामुळे सुरक्षित राहिली त्याच्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या विचाराला पुढे जाणं एवढंच अध्यात्म आपल्याला कळतं. आणि त्या विचार तो जागा ठेवण्याच्या दृष्टीनं नाथसाहेबांकडे हीच विनंती की ही ताकद, महाराष्ट्राचा स्वाभिमान, दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची ताकद नाथसाहेबांनी कायम देत राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता. पुणे लाईव्ह न्यूज.